तर गाईज आमचा प्लम केक रेडी आहे, क्रिसमस स्पेशल. बघू कसा लागतो. असं दिसतंय. मधुराचा बर्थडे 4 जानेला, तर मी तिच्यासाठी एक गिफ्ट ऑर्डर केलेला. स्वरोस्की. तर गाईज 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 वेलकम टू द व्हिडिओ गाईज. तर आता येणार आहे क्रिसमस, तर आम्ही विचार केला काहीतरी क्रिसमस स्पेशल व्लॉग करायचा. तर तुम्हाला माहिती आहे क्रिसमसमध्ये जास्त काय बनतं? केक. केक. आणि कोणता? प्लम केक. तर म्हणून आम्ही विचार केलाय प्लम केक बनवायचा. अल्कोहोल फ्री व्हर्जन, एगलेस. जो आम्ही कधी बनवला नाही अजून घरी. आम्ही नेहमी बाहेरूनच विकत आणतो. त्याच्यामध्ये युजली तर एग असतच, पण बघू यावेळेस ट्राय करून एगलेस कसा. अल्कोहोल फ्री. युजली टाकतात रम किंवा विस्की टाकतात, नाही ब्रँडी. रम किंवा ब्रँडी टाकतात. तर आम्ही टाकणार आहे ऑरेंज ऑरेंज ज्यूस. तर लेट स्टार्ट. चालली आहे आमची तयारी. मैदा आहे, मैदा. आणि तुला काय मदत लागते सांग? हो, लागते. काय लागते तुला? एक मिनिट. मी काय करते ना, ते एक ब्लॅक जॅक म्हणून असतं काहीतरी, जे त्याच्यामध्ये टाकतात. ते असं मोलॅसिस टाईप असतं, शुगर अशी हे करून बनवतात. मी आता इथे कढई गरम केली आहे, त्याच्यामध्ये मी शुगर टाकून त्याला कॅरमलाइज करणार, गुळ आणि शुगर टाकून. म्हणजे साईड बाय साईड होत राहील ते, तोपर्यंत आम्ही दुसरी तयारी करतो. आणि मी काय काल आहे ना, हे बघ, हे दाखव. काल मी आहे ना, हे ऑरेंज ज्यूस, रिअलचा असा ऑरेंज ज्यूस असतो ना, असा घेतला आणि त्याच्यामध्ये मनुके वगैरे असं सगळं, काळे मनुके, नॉर्मल मनुके, तुटी फ्रुटी हे टाकून 24 तासासाठी फ्रीज मध्ये ठेवलं. आणि हे ड्राय फ्रुट्स बघून मला आठवलं, प्लम केक मधलं जे प्लम आहे, प्लमचा अर्थच आहे ड्राय फ्रुट्स. मग तुला हे कट करायचंय, गुळ कटिंग. मी आता गुळ कटिंगला घेतोय. किती गुळ घ्यायचा आहे का? बाबा हे ना, हे 1/4 कप आहे. एवढीच मी शुगर घेतली, तर एवढाच गुळ पण पाहिजे. तर हे कट कर आणि एवढं भर. म्हणजे एकदम चिरायचं टाईप आहे? अरे हे तुकडे तुकडे करते, त्याच्यामध्ये पुरेल एवढं भरून, कळेल ना किती क्वांटिटी आहे. स्पेसिफिक विचारावं लागतं. नाही तर माझी बँड वाजू शकते. आणि म्हणतो तुला हे हलवत राहायचंय, मग तोपर्यंत मी बाकीचं करेन. काय हलवायचं? हे जे बनेल ना, हे ब्लॅक कलरचं बनवत, तोपर्यंत कसं हलवतोय तो. आपण फर्स्ट टाइम बनवतोय ना प्लम केक घरी? बाकी केक बनवले, प्लम केक मम्मीनी बनवलेला ना एकदा. तिची रेसिपी. हिला युजली खूप आवडतो प्लम केक. मला पण आवडतो, पण इतका मी फॅन नाहीये. हिला खूप आवडतो. झालं का? मला टाकायचंय फास्ट, अदरवाईज मिशन कम्प्लीट. ते हे होईल. एस्थेटिक कुकिंग चॅनल आहे, त्याचे आम्ही लिंक देऊ. कोणती रेसिपी आम्ही फॉलो करतोय. जर आमची सक्सेस झाली तर हे बघ, हे तुलाच करायचंय. जोपर्यंत काळं नाही होते, जसं हे झालंय काळं. ह्याच्यामध्ये आम्ही फक्त गुळ आणि साखर टाकलीये, बाकी पाणी बिणी काहीच टाकलं नाहीये. डायरेक्ट गरम ह्याच्यामध्ये गुळ आणि साखर अशी मिक्स करून. आता माझं काम, हा चमचा इथे खाली टेकवू नको ना, तो वितळेल. प्लास्टिकचं माझं काम आहे कंटिन्यू हलवायचं. पण काय नाही व्हायला पाहिजे, काय मी काळजी घेऊ? फक्त कडक नाही व्हायला पाहिजे. असं सगळ्याला असं असं हलव आणि मग साईडने मध्ये टाक. हे साईडचे असे ठेवलेस ना, मग ते कडक होऊन जातील, बिकॉज त्याला तू चमच्याने लावतेस. समजला ना? इन्स्ट्रक्शन आहे ना, जेव्हा वाईफशी तुम्ही मदत कराल ना, सगळे इन्स्ट्रक्शन नीट विचारून घ्या. आपण माहिती, आपण आपल्या पद्धतीने करतो काही पण. तोपर्यंत मी साईडला ड्राय इन्ग्रेडियंट्स बनवते. ह्याच्यामध्ये काय नाही, फक्त मी अशी छन्नी टाकली. तर हे मी मैदा घेतलाय. मैदा मी काय याला सबस्टिट्यूट नाही करत, व्हीट फ्लावर वगैरे लोक करतात. आता मी हे चाळणार आहे. मी मैदा टाकला 1 कप. ह्याच्यामध्ये मला थोडंसं मीठ टाकायचंय, जरासं मीठ टाकायचं, जास्त नाही, नाहीतर एकदम हे होऊन जाईल. आणि ह्या केक मध्ये नुसतं गोड गोड नाही जात, ह्या केक मध्ये मसाले पण जातात प्लम केक मध्ये, म्हणून तो थोडा डिफरंट लागतो. तो सिनेमन जात ना, पावडर्स जातात वेगळे वेगळे. ह्याच्यामध्ये मी हे टाकते, सिनेमन पावडर छोटा अर्धा चमचा. ओ नो, क्लोव्ह पावडर तर नाहीच आहे. नटमेग पावडर पण लागेल, पण क्लोव्ह पावडर किसमे करे. मिक्सर आलंय का आता? इन्व्हेंट झालंय का मिक्सर? अरे मिक्सर धुवायला आहे ना एक भांड. मला माहितीच नव्हतं क्लोव्ह पावडर लागेल. तर मी पाणी घेते याच्यामध्ये 200 ml. हे बघा, हे आधी वेगळं होतं, आता ह्याचा कलर कसा ब्लॅक ब्लॅक झालाय. आता आम्ही ह्याच्यामध्ये टाकणार आहे पाणी. फुल ब्लॅक ब्लॅक पाणी झाले, काळं पाणी दाखवतो.
प्रॉब्लेम्स हे आहे प्लम ठीक आहे, चल, केकचं whatever. सिरप. क्लोव पावडर काय होत नाही, तर क्लोवचे असे पीसेस झालेत. आता मी तेच टाकते ते खाताना लागणार. नाही, गाळते ना. हे घेतलंय मी जायफळ पावडर, नाहीये माझ्याकडे जायफळची, तर मी ह्यालाच असं असं करणार. जिंजर पावडर टाकायची आहे. आता टाकायचंय बेकिंग सोडा, जे आपण नॉर्मली टाकत असतो. रेसिपीमध्ये ब्राऊन शुगर होती, तर आमच्याकडे नाहीये. मला वाटलं असेल घरी. 100 ग्राम बटर पाहिजे. पण एवढं टाकायचं 84 आहे अजून बटर टाकू का? नको, 84 बाद झाले. काय 16 ग्राम एवढी आम्ही कन्सिस्टन्सी आणली आहे. आणि आम्ही हे टेस्ट केलं, एकदम घाण लागतंय. कडू लागते, कडू. रिअलचा ज्यूस टाकलाय, हे काढून घेतलंय बाजूला सिरप. आणि आता रिअलच्या ज्यूस मध्ये काय ज्यूस आहे, आणि त्याला थोडं थोडं साईडला आधी लागलेलं ना, ते कसला बटर दिसतोय हो तो. बाप. आणि हे जे ह्याला ब्लॅक जॅक म्हणतात या सिरपला, ते हे आम्ही फॅन खाली ठेवलंय मस्त थंड करायला. हे जे काल मी बोललेली ना, हे सोक केलेले मी हे ड्रायफ्रूट, ड्रायफ्रुट्स आहेत. जे आम्ही ऑरेंज ज्यूस मध्ये सोक केले, त्यांना आता मी छानते. म्हणजे काय करते, हे जे काळं काळं आम्ही बनवलेलं ते, आणि हे आमचे ड्रायफ्रुट्स. ह्या ड्रायफ्रुट्सचा आम्ही ऑरेंज ज्यूस वेगळा केलाय. आणि हे आता हे ऑरेंज ज्यूस मध्ये भिजवलेलं. हा, ऑरेंज ज्यूस मध्ये भिजवलेले काल, आणि हे याच्यामध्ये मिक्स केले. तर आता मी टाकणार आहे हे कंडेन्स्ड मिल्क, 1/2 कप टाकायचे. ठीक आहे, 1/2 कप टाकलं कंडेन्स्ड मिल्क. आता हे वेट मिक्सचर जातंय ड्राय मिक्सचर मध्ये. हे मिक्सचर ऍक्च्युली कडू लागतंय थोडं. आम्हाला गॅरंटी नाहीये कसं लागेल, पण मला वाटतं पूर्ण झाल्यावर मे बी चांगलं लागेल. कारण की आम्ही परफेक्ट रेसिपी फॉलो केली. काय चुकलंय आता आम्हाला पण नाही माहित. जर काय चुकलं असेल तर आम्ही सांगू काय चुकलं असेल. युकी तिकडे जातो. मला वाटतंय होईल चांगलं. जेस्ट म्हणतात, हा लेमन जेस्ट. हा, काहीतरी आलं. बस झाली का? एवढंच टाकलं होतं. किती टाकले? त्याने अर्ध्या लिंबाची टाकलेली, पण आपलं होतच नाहीये. मला हे मिक्स करायचंय लवकर. स्मेल येतोय त्या जेस्टचा. बघ आता काय मस्त बनेल. हे ऍक्च्युली हे करायचंय का बेक? ओके. ह्याच्यामध्ये ना थोडा ऑरेंज ज्यूस टाकायचा, जो राहिलेला सोप करताना वापरलेला. आणि एक छोटी गुड न्यूज आहे. आम्ही जसे मिक्सचर केलं ड्राय आणि वेटचं, तर थोडं गोड कमी कडू झालंय. जरा ठीक लागतंय. आता मी बोललो नाही ना. ह्याच्यामध्ये आता केकला टाकायचंय ना, म्हणून मी त्याला प्रिपेअर करते. ते पूर्ण मिक्सचर याच्यात टाकायचंय ना, आणि बेक होऊन द्यायचंय. ते कुठे ठेवणार बेकिंग करायला? साईडला ठेवलेत ना कढया त्यांच्यात. अच्छा, 2 का कढया? बिकॉज मला असं वाटतं एकाच नाही होणार. 2 केक बनतील. हा, बरोबर. ह्याच्यातच टाकू का एकातच? 2 दुसरा प्रिपेअर केला. हे मोठं आहे किती. तू जर काय प्रॉब्लेम टाकलास तर परफेक्ट नाही, तो फुलतो पण ना. आता हा बेकिंग साठी रेडी झालाय. गाईज याच्यात बसत नाही. हे सगळ्यात मोठी कढई घेतली ना आपण. हो, एवढीच आहे आता, याच्याहून मोठी नाही. हा, एक हे वालं भांड मोठं आहे. आता आम्ही हे क्लोज करून ठेवून देतो. आता हे 1 तास ठेवायचं आहे ना? हा गाईज, आम्ही आता हे बेकिंग करायला ठेवलंय. 1 तासाने बघू कसं लागेल, कसं दिसतं. 1 तासाने बघू कसं दिसतं. तू काय उड्या मारते ठेवते, मला सांगायचं. हा, चल सांग. आता आम्ही ठेवलंय हे, माहित नाही काय होईल. बघू आता चांगलं 1 तासाने. ही नुसती अशी बोलत नव्हती. काय नाही, चांगलं होईल. थकली आता. तर भेटू आपण 1 तास. मी दाखवतो कसं दिसतं. तर गाईज, आमचा प्लम केक रेडी आहे, क्रिसमस स्पेशल. बघू कसा लागतो. दिसतोय काय मग कडू आहे यार. मग खाऊ शकतो, पण फ्लफी नाही झाला. प्लम असं असतो. फ्लफी नाही झाला. मे बी तो फ्लफी नाही झाला. ठीक आहे. गोड कमी आहे. मी तुला बोललो साखर टाक. पण प्लम झालाय ना. प्लम फ्लेवर आलाय, जो असतो ना एक्झॅक्ट तसा आलाय. पण चांगला आहे. फ्लेवर आलाय. जरा साखर टाकायला पाहिजे होती अजून. गोड जे तू बोलत होता ना, साखर टाक शेवटी. पण ठीक आहे, एक एक्सपिरियन्स आला. ह्याच्यानंतर जर बनवला ना, तर आम्ही साखर टाकू अजून एक्स्ट्रा. ठीक आहे.
गिल्टी नाही वाटणार जास्त गोड ते खातोय. ब्लॅक जॅक आहे ना ते खूप कडू करतो गोष्टींना, हम्म, पण चांगला आहे, प्लम आहे. छान आहे. तुम्ही पण ट्राय करा. आणि तू साखर हा तू सांग काय कधी कोणत्या स्टेपला साखर टाक? आपण जेव्हा मैदा चाळला ना तेव्हाच साखर पण चाळायची. 1/2 कप पिठी साखर म्हणजे आपली पावडर शुगर 1/2 कप टाकून द्या. खावंसं वाटतंय कंटिन्यू. तेवढा चांगला तर झालाय. चॉकलेट नाही ना याच्यात? ना चॉकलेट नसतं यार प्लम केक मध्ये. चांगला आहे ना. नाही फ्लफी कशामुळे होतं केक? अंड्यामुळे. आम्ही अंडं नव्हतं टाकलं. तुम्ही अंडं टाका जर तुम्ही अंडं खात असाल. आम्ही नेक्स्ट टाइम अंड्याचा बनवू. पण क्रिसमसच्या आधीच आम्ही प्लम केक बनवलाय. पण चांगला आहे. मला तेवढं कडू लागत होतं. मला वाटतं सगळं फेल होईल, पण नशीब काय फेल नाही झालं. नाईस केक. तर गाईज मला एक गोष्ट सांगायची होती. मधुराचा बर्थडे 4 जानेला, तर मी तिच्यासाठी एक गिफ्ट ऑर्डर केलेला. मला वाटलं 1 जानेवारी 2 जानेवारी नंतर येईल ते, पण सरप्राइझिंगली ते विदिन 2 डेजच येत आहे. तर मी चेक केलं, आज आउट ऑफ डिलिव्हरी आहे. तर लेट्स सी तिच्या समोर येतं का. जर तिच्या समोर आलं तर मला ते आजच द्यावं लागेल. आणि जर लकीली ती नसताना आलं ना ते गिफ्ट, तर मी 4 जानेलाच देईल. लेट सी होतं काय. ऐक ना मधुरा, माझं पार्सल येणार आहे आज, एक्सेप्ट करतो. तर गाईज मधुराचं बर्थडे गिफ्ट आलंय. जस्ट डिलिव्हरी गायचा मला कॉल आला आणि तिला काहीच माहित नाहीये. तर मी तिला म्हणतो की माझं पार्सल आलंय आणि बघू आपण तिची रिॲक्शन. माझं पार्सल आलंय वाटतं. काय माझं पार्सल. तर गाईज बर्थडे गिफ्ट आलंय. आता ती जेव्हा येईल ना तेव्हा आपण बघू. ॲक्च्युली मी घेतले स्वरोस्कीचा ब्रेसलेट. तिला आहे ना ब्रेसलेट्स खूप आवडतात, तर म्हटलं स्वरोस्कीचं घेऊ. अरे माझं पार्सल आहे, मला खूप दिवसापासून पाहिजे होतं, तेच अनबॉक्स करायचं म्हटलं, व्हिडिओ काढू. स्वरोस्की. हॅपी बर्थडे. लवकर आलं गिफ्ट. आता काय स्वरोस्की मधून लवकर आलं गिफ्ट यार. मी प्लॅन 7 डेज दाखवत होतो, तर 2 डेज मध्ये आलं. आता काय स्वरोस्की मधून. बस खाली बस. काय नाही आता जे मला वाटतं ते तर नाहीये. ते नाहीये पण तेच ब्रेसलेट कॅटेगरी आहे. परत ह्याच्यामध्ये चिठ्ठी आहे. किती स्वरोस्की. वाचलंस नोट? हो. काय रिएक्शन नाही दिली नोटवर? दिली ना. काय फक्त इतकंच खुशी बघायच्या फेसवर स्वरोस्की म्हणलं की. बापरे बापरे बापरे. भारी आहे. कसं आहे? मस्त आहे. मला बघू तर दे आधी. आपण त्या दिवशी शॉपर स्टॉपला गेलो ना, तिथे मी फोटो काढलाय. टाईट कर. भारी आहे एकदम, पण हे महाग असणार यार, कारण स्वरोस्की आहे आणि शाईन होतंय. हा बघू कॅमेरात बघ. हॅपी बर्थडे इन ऍडव्हान्स. थँक्यू. मला वाटलं कारण की तुझ्या समोर गिफ्ट आलं ना आणि मी लपवूच शकत नाही, मग मला द्यावंच लागेल आज. तुझ्या बर्थडेच्या दिवशी कसं देणार? मी शोधून काढलं असतं काय आले काय आले काय आले. म्हटलं द्या डायरेक्ट. युकी हे बघ कसं आहे. युकी हे बघ कसं आहे. इकडे बघायचं युकी बॉय. वाव आहे ना. ये भारी आहे रे एकदम. ये तुला आवडलं तर गाईज हिला आता आहे ना हिच्या नवीन ब्रेसलेट बरोबर थोडं टाइम स्पेंड आपण करून देऊ. तर दिसतंय का? हा दाखव. तर हा होता आमचा आजचा ब्लॉग आणि नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटूया लवकरच. आत्तासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.